Good morning, everyone. Today's subject is finance accounting, and the chapter is buyback of shares. See, in previous problems, we have prepared journal entries. आपण journal entries ज्या आहेत ह्या पास केलेल्या आहेत. आणि जो बायबॅक ऑफ शेअर्सवर जो प्रॉब्लेम येतो, तर त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज ज्या आहेत त्या पास कराव्या लागतात. देन तिथे जर ऑफर प्राइस दिली असेल तर देन आपल्याला मॅक्सिमम बायबॅक शेअर्स जे आहेत हे कॅल्क्युलेट करावे लागतात. त्याच्यासाठी कॅल्क्युलेशनसाठी एक स्ट्रक्चर आहे. हे जे स्ट्रक्चर आहे फॉलो करून आपल्याला मॅक्सिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स जे आहेत ते कॅल्क्युलेट करावे लागतात. अँड देन जे बॅलन्स शीट आहे ती बॅलन्स शीट व्हर्टिकल फॉर्ममध्ये आपल्याला प्रिपेअर करावी लागते. सो लास्ट प्रॉब्लेम्समध्ये आपण ज्या जर्नल एंट्रीज पास केलेल्या आहेत, आता आपण काय करायचंय तर वेन द ऑफर प्राइस इज गिव्हन, जेव्हा प्रॉब्लेममध्ये ऑफर प्राइस दिलेली असेल, तर प्रॉब्लेममध्ये काही वेळेला ऑफर प्राइस दिलेली असते, काही वेळेला ऑफर प्राइस दिलेली नसते. आता फर्स्ट आपण जेव्हा वेन द ऑफर प्राइस इज गिव्हन, जेव्हा ऑफर प्राइस दिलेली असते तेव्हा आपण आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स फॉर बायबॅक ते आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात. आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी एक स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरमध्ये अमाऊंट ज्या आहेत त्या पुटअप करून आपल्याला मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स जे आहेत ते कॅल्क्युलेट करायचे असतात. अँड देन जर्नल एंट्रीज आहेत त्या पास करायच्या असतात. अँड देन बॅलन्स शीट प्रिपेअर करून आपला प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायचा असतो. So this is the following steps should be taken to account buyback of equity shares when offer price is given. See, आपण बायबॅक ऑफ शेअर्स मध्ये जे शेअर्स बायबॅक करतोय तर तेव्हा ऑफर प्राइस काही वेळेला दिली असते. आता जेव्हा ऑफर प्राइस दिलेली असते तेव्हा आपल्याला हे स्ट्रक्चर आहे हे फॉलो करावं लागणार आहे. सो इन दिस स्ट्रक्चर फर्स्ट इज सोर्सेस. Under this, general reserve, profit and loss account, securities premium account. सी सोर्सेस जे सोर्सेस आहेत, जे रिझर्व्स आहेत, फ्री रिझर्व्स आहेत, अँड देन सिक्युरिटी प्रीमियम हे सुद्धा. हे सोर्सेस जे आहेत हे सगळे इथे रेकॉर्ड केलेले आहेत. जे प्रॉब्लेममध्ये आपल्याला जनरल रिझर्व्स दिलेले असतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला असतो, देन सिक्युरिटी प्रीमियम जो दिलेला आहे, सो त्यांची जी टोटल करायची आहे. अँड देन रिझर्व्ह अँड सरप्लस जो आहे ABC मीन्स जनरल रिझर्व्ह प्लस प्रॉफिट अँड लॉस अँड सिक्युरिटीज प्रीमियम, दॅट इज A, B अँड C. सो दिस इज द टोटल ऑफ दिस रिझर्व्ह अँड सरप्लस. हे आपल्याला सेकंड कॉलम मध्ये घ्यायचे. सो इथे जो फर्स्ट आहे, फर्स्ट दॅट इज सोर्स सोर्सेस. हे सोर्सेस आपल्याला इथे मिळणार आहेत. प्रॉब्लेममध्ये जे काही आपल्याला जनरल रिझर्व्ह दिलेले आहेत, प्रॉफिट अँड लॉस दिलेला असेल, सिक्युरिटी प्रीमियम दिलेला असेल, त्यांची टोटल करायची आहे. अँड देन रिझर्व्ह अँड सरप्लस दॅट इज A प्लस B अँड C, त्यांची जी टोटल आहे ही टोटल आपल्याला आउटर कॉलमला घ्यायची आहे. सेकंड पॉइंट इज 25% ऑफ ओन फंड्स. There is a second point. It includes reserve and surplus. रिझर्व्ह अँड सरप्लस फर्स्ट सोर्सेसमध्ये जे आपण रिझर्व्ह अँड सरप्लस इथे फाइंड आउट केलेत, जी टोटल अमाऊंट आहे ती आपण ह्या ओन फंडमध्ये घ्यायची, रिझर्व्ह अँड सरप्लस इनर कॉलममध्ये. देन इक्विटी कॅपिटल, जे इक्विटी कॅपिटल प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल ते आपल्याला इथे रेकॉर्ड करायचं आहे. देन प्रेफरन्स कॅपिटल सुद्धा इथे रेकॉर्ड करायचं आहे. ओन फंड दॅट इज A, B अँड C. सो ओन फंड which includes reserve and surplus, equity capital and preference capital. या तिघांची टोटल करून आपल्याला ओन फंड जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. हा ओन फंड जो आहे हा इनर कॉलमलाच आपल्याला घ्यायचा आहे, बिकॉज त्याची 25% जी अमाऊंट आहे तेवढी आपल्याला रिक्वायर्ड असणार आहे. दॅट्स वाय ओन फंड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कसा कॅल्क्युलेट करणार? फर्स्ट इज रिझर्व्ह अँड सरप्लस. जे रिझर्व्ह अँड सरप्लस आपण इथे फर्स्ट सोर्सेसमध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत, ते रिझर्व्ह अँड सरप्लस जे आहेत हे आपल्याला ओन फंडमध्ये घ्यायचे आहेत. देन इक्विटी कॅपिटल, जे इक्विटी कॅपिटल प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल
ते रेकॉर्ड करायचंय. देन प्रेफरन्स कॅपिटल असेल तर ते सुद्धा रेकॉर्ड करायचंय. अँड देन वी फाइंड ओन फंड. मग ओन फंड आपल्याला मिळणार आहे दॅट इज ए प्लस बी प्लस सी मीन्स रिझर्व्ह अँड सरप्लस प्लस इक्विटी कॅपिटल प्लस प्रेफरन्स कॅपिटल. दॅट इज द ओन फंड. त्याची जी टोटल आहे हे इतर कॉलमलाच आपल्याला घ्यायची आहे बिकॉज त्यातला 25% जो ओन फंड आहे, या ओन फंडच्या 25% जी अमाऊंट आहे ती आपल्याला रिक्वायर्ड आहे. दॅट्स वाय 25% ऑफ ओन फंड, जो इनर कॉलमला आपण ओन फंड इथे कॅल्क्युलेट केलाय तिघांची टोटल करून. सो हा ओन फंड मधली 25% अमाऊंट आपल्याला आउटर कॉलमला घ्यायची आहे. 25% ऑफ ओन फंड इन दिस आउटर कॉलम. इथे 2 पॉइंट आपले क्लिअर झालेले आहेत. थर्ड इज मिनिमम ओन फंड. आता मिनिमम ओन फंड आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कसा करणार? फर्स्ट इज ओन फंड. आता ओन फंड जो आपण सेकंड पॉइंट मध्ये जो ओन फंड कॅल्क्युलेट केलाय ए बी अँड सी, दॅट इज रिझर्व्ह अँड सरप्लस, इक्विटी कॅपिटल अँड प्रेफरन्स कॅपिटल, दॅट इज ओन फंड. हा जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे ॲज इट इज अमाऊंट आपण इथे खाली घेणार आहोत. मिनिमम ओन फंड मध्ये ओन फंडची अमाऊंट आहे ती आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. लेस 50% ऑफ डेप्ट. 50% ऑफ डेप्ट मीन्स प्रॉब्लेम मध्ये जर डिबेंचर दिलं असेल, देन लोन दिलं असेल, तर त्याच्या 50% जे अमाऊंट आहे ती 50% जे अमाऊंट आहे ती आपल्याला इथे घ्यायची आहे आणि ती 50% अमाऊंट आपल्याला लेस करायची आहे. प्रॉब्लेम मध्ये लोन दिलं असेल, डिबेंचर दिलं असेल किंवा दोन्ही दिलं असेल तर त्यांची टोटल करायचे आणि त्या टोटलच्या 50% जी अमाऊंट आहे तिथे आपल्याला रेकॉर्ड करायची आणि ती 50% अमाऊंट ओन फंड मधून लेस करायची आहे. अँड देन वी गेट मिनिमम ओन फंड ए मायनस बी मीन्स ओन फंड मधून आपल्याला लेस करायचं आहे 50% डेप्ट. जेवढी डेप्ट आहे, डेप्ट मीन्स लोन जर दिलं असेल, डिबेंचर दिले असतील, देन आणि दोन्ही जर दिलं असेल तर जे टोटल करायचे. जर लोन दिलं असेल तर लोन त्याच्या 50% अमाऊंट घ्यायचे, डिबेंचर दिलं असेल डिबेंचरच्या 50% अमाऊंट इथे घ्यायचे. देन दोन्ही दिली असेल तर दोघांची टोटल करून त्याची 50% जी अमाऊंट आहे ती घ्यायची आणि ती ओन फंड मधून जो लोन आहे किंवा हे जे डेप्ट आहे हे आपल्याला लेस करायचे. And then we get minimum own fund. Next is 25% of paid up equity. 25% of paid up equity. जेवढं इक्विटी कॅपिटल आहे त्याच्या 25% अमाऊंट इनर कॉलमला इथे घ्यायचे. नेक्स्ट इज मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स. मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स जे आहेत हे इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स, इथे नंबर ऑफ शेअर्स आहेत. मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स मीन्स आपण जेवढे 25% पेडअप इक्विटी जी आपण इथे रेकॉर्ड केली आहे तर त्या इक्विटी कॅपिटल मधले नंबर ऑफ शेअर्स जे आहेत हे इथे रेकॉर्ड करायचे. देन ऑफर प्राइस इज गिव्हन. प्रॉब्लेम मध्ये जेवढी ऑफर प्राइस दिलेली आहे ती इथे रेकॉर्ड करायची. देन बाय बॅक ॲट ऑफर प्राइस ए इंटू बी. मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स जेवढे आहेत अँड देन ऑफर प्राइस मल्टिप्लिकेशन त्यांचं करायचंय अँड देन आउटर कॉलमला त्याची अमाऊंट घ्यायची. फिफ्थ पॉइंट इज मॅक्झिमम पॉसिबल अमाऊंट ऑफ बायबॅक. मॅक्झिमम पॉसिबल अमाऊंट ऑफ बायबॅक मध्ये काय करायचंय? लिस्ट ऑफ 1, 2, 3 अँड 4. आता हे जे पॉइंट्स आहेत 4, 3, 2 अँड 1, 1, 2, 3, 4 हे जे पॉइंट्स आहेत मग यातली लिस्ट ऑफ अमाऊंट, यातली जी कमी अमाऊंट आहे, लिस्ट अमाऊंट आहे 1, 2, 3, 4 यामधली, त्यातली लिस्ट अमाऊंट जी आहे ही इथे रेकॉर्ड करायची आहे. फिफ्थ पॉइंटला रेकॉर्ड करायची आहे. अँड देन सिक्स पॉइंट इज मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स. मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स मध्ये काय करायचं आहे तर जी फिफ्थ ही जी आपली अमाऊंट आलेली आहे लिस्ट अमाऊंट जी आहे
तर त्या लिस्ट अमाऊंटला डिवाइड करायचंय ऑफर प्राइसने. जेवढी ऑफर प्राइस प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे त्यांनी आपल्याला इथे डिवाइड करायचंय अँड देन वी गेट द मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स. मग इथे जे इथे मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. दिस इज द स्ट्रक्चर when द ऑफर प्राइस इज गिव्हन. जेव्हा प्रॉब्लेम मध्ये ऑफर प्राइस दिली असेल तेव्हा हे स्ट्रक्चर जे आहे आपल्याला फॉलो करायचंय. लेट्स वी सी द एक्झाम्पल. आपण एक एक्झाम्पल सॉल्व करूया. The following balances appeared in the books of Aryan Limited. 1 lakh equity shares of rupees 10 each. Number of shares 1 lakh, then equity shares of rupees 10 each. So total equity share capital is 10 lakh. 1 lakh equity share into 10 rupees. So 10 lakh. Then general reserve 2 lakh. Profit and loss account 8 lakh. Ascertain the maximum number of equity shares of Aryan Limited can buy back at the price of 20 each. इथे ऑफर प्राइस जी आहे ही इथे दिलेली आहे. Ascertain maximum number of equity shares. आपल्याला इथे मॅक्झिमम नंबर ऑफ इक्विटी शेअर्स जे आहेत हे कॅल्क्युलेट करायचे, फाइंड आउट करायचे. कॅन बाय बॅक ॲट प्राइस ऑफ 20. इथे ऑफर प्राइस जी आहे ही 20 रुपीज दिलेली आहे आपल्याला. So let's we solve this problem. सी आता या प्रॉब्लेम मध्ये फक्त मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स जे आहेत हे आपण इथे कॅल्क्युलेट करतोय. जे आपण 15 मार्क्स जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत तर त्यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे हे आपल्याला फॉलो करून मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करायचे, देन जर्नल एंट्रीज प्रिपेअर करायचे ॲज वेल ॲज आपल्याला बॅलन्स शीट सुद्धा प्रिपेअर करायचे. बट आता आपण नुसतं आधी हे जे स्ट्रक्चर आहे यामध्ये अमाऊंट्स घेऊन मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स जे आहेत हे आपण कॅल्क्युलेट करूया. So this is the structure. So this is the first point is sources, general reserve. प्रॉब्लेम मध्ये जनरल रिझर्व दिलेले आहेत 2 लाख. आपल्याला रेकॉर्ड करायचे 2 लाख. जनरल रिझर्व रेकॉर्ड करून झाले. देन प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जनरल रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 8 लाख. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 8 लाख. नेक्स्ट अजून इथे कोणतेही रिझर्व दिलेले नाहीये. इथे दोनच रिझर्व दिलेत, जनरल रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथे बाकी काहीच दिलं नाहीये. सो इथे बाकीच्या कॉलम मध्ये सिक्युरिटी प्रीमियम कॉलम मध्ये इथे डॅश येईल, इथे काहीच नाही येणार. टोटल करायचे आपल्याला रिझर्व अँड सरप्लस A प्लस बी अँड सी, A प्लस बी प्लस सी. जनरल रिझर्व 2 lakh. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 8 lakh. टोटल इज 10 lakh. सो टोटल जे आहे या दोघांची मी आउटर कॉलमला घेते 10 lakh. सो इथे जो आपला फर्स्ट सोर्स जो आहे हा इथे कॅल्क्युलेट करून झालेला आहे. जनरल रिझर्व 2 lakh, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 8 lakh, and the total is 10 lakh reserve and surplus. Next point is 25% of own fund. Reserve and surplus जे आपण कॅल्क्युलेट केलेत फर्स्ट इथे 10 lakh. सो रिझर्व अँड सरप्लस ते आपण इथे रेकॉर्ड करतोय. 25% ऑफ ओन फंड मध्ये रिझर्व अँड सरप्लस 10 lakh. नेक्स्ट इज इक्विटी कॅपिटल. प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलंय, इक्विटी कॅपिटल दिलेलं आहे 10 lakh.
प्रेफरन्स कॅपिटल नाहीये, सो डिरेक्टली आपण इक्विटी कॅपिटल जे आहे हे आपण रेकॉर्ड करायचंय 10 लाख. प्रेफरन्स कॅपिटल प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाहीये. नेक्स्ट इज ओन फंड ए प्लस बी प्लस सी. सो इथे आपल्याला ऍडिशन करायचे रिझर्व फंडचं प्लस इक्विटी कॅपिटल अँड प्रेफरन्स कॅपिटल. सो टोटल इज 20 लाख. अमाऊंट इनर कॉलमलाच घ्यायचे बिकॉज कॅल्क्युलेशन आहे अजून. 20 लाख. दिस इज अवर ओन फंड. हा आपला ओन फंड आहे 20 लाख. 25% ऑफ ओन फंड. सो हे जर 20 लाख आहे आपला ओन फंड जो आहे त्याच्यावर 25% कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 20 लाख वर 25% दॅट इज 5 लाख. This is the 25% of own fund, 5 lakh. Next is minimum own fund. Minimum own fund under own fund. जेवढा ओन फंड आपण कॅल्क्युलेट केलाय ओन फंड घ्यायचा इथे दॅट इज 20 लाख. लेस 50% ऑफ डेप्ट. प्रॉब्लेम मध्ये इथे लोन नाहीये, डिबेंचर नाहीये, काहीच नाहीये. सो इथे डेप्ट काहीच दिसत नाहीये प्रॉब्लेम मध्ये. दॅट्स वाय इथे काहीच लेस होणार नाही. 50% ऑफ डेप्ट नाहीच आहे डेप्ट मुळात. सो डिरेक्टली जो मिनिमम ओन फंड आहे तो ॲज इट इज 20 लाखचा 20 लाखच राहील बिकॉज इथे काही लेस करायला लोन सुद्धा नाहीये, डिबेंचर सुद्धा नाहीये, काहीच नाहीये. सो इथे जेवढा ओन फंड आहे तेवढाच मिनिमम ओन फंड आपला इथे राहणार आहे. दॅट्स वाय मिनिमम ओन फंड ए मायनस बी दॅट इज 20 लाख. Next is 25% of paid up equity. See, प्रॉब्लेम मध्ये जेवढं इक्विटी कॅपिटल दिलेलं आहे दॅट इज 10 लाख. आता 10 लाख जे आपलं इक्विटी कॅपिटल आहे त्याच्या 20% अमाऊंट जे ती 25% अमाऊंट जे आहे ती आपल्याला इथे घ्यायची. 25% ऑफ पेड अप इक्विटी. 25% ऑफ पेड अप इक्विटी. सो जे इक्विटी कॅपिटल आहे दॅट इज 10 लाख. 10 लाख अमाऊंटवर 25% अमाऊंट कॅल्क्युलेट करायचे. 10 लाख अमाऊंटवर 25% अमाऊंट मीन्स here is 2,50,000. This is the 25% of paid up equity. Equity capital है 10 lakh. 10 lakh amount वर 25% that is 2,50,000. Next is maximum number of shares. See, maximum number of shares means number of shares इथे आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. प्रॉब्लेम मध्ये जे इक्विटी शेअर कॅपिटल आहे 1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. त्याची फेस व्हॅल्यू जी ही 10 रुपीज असणार आहे. सो इथे जे आपण 25% ऑफ पेड अप इक्विटी कॅपिटल घेतलेलं आहे 2,50,000. त्याचे नंबर ऑफ शेअर्स जे आहेत हे 25,000 येतील बिकॉज face value is 10. So 2,50,000 divided by 10, that is face value. So 2,50,000 divided by 10 करून आपण 25,000 मिळवू शकतो. So there is number of shares आपल्याला 2,50,000 चे number of shares इथे रेकॉर्ड करायचे. आता इथे 25,000 आलेले आहेत. मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स हे कसे आलेत सी परत एकदा सांगते. इक्विटी कॅपिटल आहे 25% ऑफ पेड अप इक्विटी. सो जे इक्विटी कॅपिटल आहे त्याच्या 25% अमाऊंट घ्यायचे. दिस इज अवर इक्विटी कॅपिटल.
दॅट इज 10 लाख रुपीज. 10 लाख रुपीजच्या 25% अमाऊंट दॅट इज 2,50,000. This is our 25% of paid up equity, 2,50,000. And then maximum number of shares. मग आता आपल्याला नंबर ऑफ शेअर्स आहेत ते इथे रेकॉर्ड करायचे. सी इक्विटी शेअर जे आहेत, इच शेअर इज ₹10. प्रत्येक शेअर 10 रुपीजचा आहे. इथे 2,50,000ला जे 10 रुपीज आहेत ते त्यांनी डिवाइड केल्यावर आपण नंबर ऑफ शेअर्स आहेत हे कॅल्क्युलेट करू शकतो. सो मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स इज 25,000. नेक्स्ट इज ऑफर प्राइस इज गिवन. प्रॉब्लेम मध्ये ऑफर प्राइस काय दिली आहे? असर्टन द मॅक्झिमम नंबर ऑफ इक्विटी शेअर्स of Aryan Limited can buy back at price of ₹20 each. This is our offer price. ही ऑफर प्राइस दिलेली आहे, ही आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. ऑफर प्राइस इज ₹20. नेक्स्ट इज buyback at offer price A into B. So maximum number of shares into offer price is given. त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे हे आपल्याला आउटर कॉलमला घ्यायचंय. दॅट इज बाय बॅक ॲट ऑफर प्राइस. जे नंबर ऑफ शेअर्स आहेत त्यांनी ऑफर प्राइसला मल्टिप्लाय करायचंय. सो 25,000 into 20 दॅट इज 5 lakh. This is our buyback at offer price A into B. A is maximum number of shares, that is 25,000, and offer price is 20 rupees. So buyback at offer price A into B. Next is maximum possible amount of buyback. आता maximum possible amount of buyback मध्ये काय म्हटले? Least of 1, 2, 3 and 4. 1 is 10 lakh, 2 is 5 lakh, 3 is 20 lakh, and 4 is 5 lakh. So यातली जी लीस्ट अमाऊंट आहे दॅट इज 5 lakh. सो आपण ही लीस्ट अमाऊंट जी आहे ही आपण घेणार आहोत. पहिले जे 4 आहेत, एक इथे फर्स्ट, देन सेकंड, थर्ड अँड फोर्थ, यामधली सगळ्यात लीस्ट अमाऊंट जी असेल, जी सगळ्यात कमी अमाऊंट असेल ती आपल्याला इथे घ्यायची आहे. सो इथे लीस्ट अमाऊंट 5 lakh आहे. आय एम टेकिंग 5 lakh. Then maximum possible number of shares. This is the last step. Maximum possible number of shares. So 5 means इथे जो 0.5 आहे. So इथे हा पॉइंट नंबर 5 आहे. इथे 5 हे इथे अमाऊंट दिलेली नाहीये. दिस इज नंबर 5 मीन्स इथे जो 5 पॉइंट आहे, पॉइंट नंबर 5 दॅट इज 5 डिवायडेड बाय ऑफर प्राइस. सो 5 नंबरचा जो पॉइंट आहे, या पॉइंटचं जे इथे आन्सर आलेलं आहे 5 lakh. 5 lakh डिवायडेड बाय ऑफर प्राइस. प्रॉब्लेम मध्ये ऑफर प्राइस दिलेली आहे 20. सो हिअर इज 5 lakh divided by offer price, that is 20. सो त्याचे 5 lakh आहेत. 5 lakhला ऑफर प्राइसने डिवाइड करायचंय अँड देन वी गेट maximum possible number of shares. So 5 lakh divided by 20, that is 25,000. So this 25,000 means these are the maximum possible number of shares. हे maximum possible number of shares आहेत 25,000. त्याची ऑफर प्राइस जी आहे ही दिलेली आहे
20 rupees. So 25,000 shares eligible for buyback. So buyback साठी इथे जे maximum possible number of shares आहेत, that is 25,000. इथे आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि हा जो पाचवा प्रॉब्लेम आहे हा इथे आपला सॉल्व्ह झालेला आहे. So this is next problem. This is problem number 6. This is problem number 6. That is balance sheet of Sheetal Limited. When buyback price is given, balance sheet of Sheetal Limited as on 31st March 2018. Equity share of rupees 10 each, 6 lakh. Preference shares of rupees 100 each, 2 lakh. Security premium 3 lakh. General reserve 2 lakh. Profit and loss account 2 lakh. Debentures 16 lakh. Then creditors 10 lakh. Then keeping in the view all legal requirements, a certain maximum number of equity shares that Sheetal Limited can buy back at 30 rupees per share. So this is the 30 rupees, this is the offer price. हे ऑफर प्राइस इथे दिलेली आहे आणि काही इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला दिलेली आहे. And we have to find out maximum possible number of equity shares. इथे आपल्याला मॅक्झिमम बायबॅक साठी जे शेअर्स आहेत ते कॅल्क्युलेट करायचे आहेत. लेट्स मी सॉल्व दिस प्रॉब्लेम. स्ट्रक्चर सेम राहणार आहे सगळीकडे. जस्ट आपल्याला अमाऊंट त्याच्यामध्ये पुटअप करायचे आहेत. फर्स्ट सोर्सेस जे आहेत हे आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अँड सिक्युरिटीज प्रीमियम. जनरल रिझर्व that is 2 lakh. Profit and loss account 2 lakh. Securities premium 3 lakh. So here is general reserve. General reserve is 2 lakh. Then profit and loss account. Profit and loss account 2 lakh. Securities premium. Security premium 3 lakh. Reserve and surplus A plus B plus C. So total of all these three amounts 2 lakh plus 2 lakh plus 3 lakh. That is 7 lakh. फर्स्ट सोर्सेस आपल्याला कॅल्क्युलेट करून झालेले आहेत. 7 lakh. नेक्स्ट इज 25% ऑफ ओन फंड. फर्स्ट इज रिझर्व अँड सरप्लस. जे रिझर्व अँड सरप्लस आपण कॅल्क्युलेट केलेत 7 lakh. ते इथे घ्यायचे 7 lakh. नेक्स्ट इज इक्विटी कॅपिटल. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इक्विटी शेअर ऑफ रुपीज 10 इच. इक्विटी कॅपिटल दिलेलं आहे 6 lakh. रेकॉर्ड करायचे. Equity capital 6 lakh. Then preference capital. Preference shares of rupees 100 each. Preference capital is 2 lakh.
देन ओन फंड ए प्लस बी प्लस सी. सो इथे जो ओन फंड आहे हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ॲडिशन करायची यांची 7 लाख प्लस 6 लाख प्लस 2 लाख and we get the own fund that is 15 lakh. This is our own fund. We have to calculate 25% of own fund. So next point that is 20%, 25% of own fund. So own fund आलाय 15 lakh. 15 लाखच्या 25% अमाऊंट जे इथे कॅल्क्युलेट करायचे आणि आउटर कॉलमला रेकॉर्ड करायचे 25% ऑफ ओन फंड दॅट इज 3,75,000. कसे आले तर आपण आपला जो ओन फंड आहे 15 लाखच्या 25% कॅल्क्युलेट आपण केलेत अमाऊंट दॅट इज 3,75,000. दिस इज अवर 25% ऑफ ओन फंड. नेक्स्ट इज मिनिमम ओन फंड. ओन फंडची जी अमाऊंट आहे दॅट इज 15 लाख. सो ॲज इट इज इथे ओन फंड येणार आहे 15 लाख लेस 50% ऑफ डेप्ट. प्रॉब्लेममध्ये लोन डिबेंचर जर दिलं असेल तर त्या अमाऊंट्स आपल्याला घ्यायच्यात. प्रॉब्लेममध्ये इथे आपल्याला डिबेंचर दिसतंय. सी 50% ऑफ डेप्ट मीन्स इथे जे लोन फंड आहे किंवा जे लोन असेल डिबेंचर असेल मग या अमाऊंट्स आपल्याला घ्यायच्या आहेत. जर दोन्ही असतील दोन्हींचे टोटल घ्यायचे. जर एकच असेल तर एकच घ्यायचं. इथे डिबेंचर एकच आहे. डिबेंचर इथे लोन नाहीये. सो डिबेंचरची जी अमाऊंट आहे दॅट इज 16 लाख. 16 लाखच्या 50% अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे. डिबेंचरची अमाऊंट आहे 16 लाख. 16 लाखच्या 50% अमाऊंट दॅट इज 8 लाख. त्यांचं कॅल्क्युलेशन जे आहे ते करायचं. मिनिमम ओन फंड ए मायनस बी ओन फंड लेस और मायनस 50% ऑफ डेप्ट. सो 15 lakh minus 8 lakh that is 7 lakh. Next is 25% of paid up equity. See 25% of paid up equity. जे इक्विटी कॅपिटल आहे प्रॉब्लेम मध्ये दिलेलं इथे 25% ऑफ पेड अप इक्विटी. जे इक्विटी कॅपिटल आहे दॅट इज 6 लाख. 6 लाखच्या 25% जी अमाऊंट आहे ही कॅल्क्युलेट करायची. 6 लाख इक्विटी 6 lakh into 25% that is 1,50,000 rupees. 1,50,000. 1,50,000 sorry. 25% of paid up equity. So equity capital ची जेवढी अमाऊंट आहे that is 6 lakh. 6 lakhच्या 25% अमाऊंट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करून रेकॉर्ड करायचे. 6 lakh into 25% that is 1,50,000. And then so इथे इक्विटी कॅपिटलच्या 25% अमाऊंट घेतलेली आहे. जेवढं कॅपिटल दिलंय 6 lakh. 6 lakhच्या 25% अमाऊंट दॅट इज 1,50,000. मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स इथे नंबर ऑफ शेअर्स आहेत ते कॅल्क्युलेट करून लिहायचे. जे इक्विटी कॅपिटल होतं इक्विटी कॅपिटलच्या आपण 25% इथे अमाऊंट घेतलेली आहे 1,50,000. सो 1,50,000 हे जे पेड अप इक्विटी कॅपिटल आहे तर त्याचे मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स आपल्याला इथे रेकॉर्ड करायचे. 10 रुपीज इथे फेस व्हॅल्यू आहे. सो इथे 1,50,000 divided by 10 we get number of shares that is 15,000.
नेक्स्ट ऑफर प्राइस इज गिव्हन. ऑफर प्राइस इज गिव्हन. ऑफर प्राइस प्रॉब्लेम मध्ये जी दिलेली आहे दॅट इज 30 रुपीज. नेक्स्ट इज buyback at offer price A into D. मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स. आता नंबर ऑफ शेअर्स आपण कॅल्क्युलेट केलेत. फर्स्ट 25% पेड अप इक्विटी मीन्स इक्विटी कॅपिटल जे आहे त्याच्या 25% आपण इथे रेकॉर्ड केलेली आहे. अँड मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स मीन्स 1,50,000 हे 25% पेड अप इक्विटी जी आहे तर त्याला फेस त्यांची जी व्हॅल्यू आहे 10 रुपीज फॉर इच शेअर. 10 रुपीजने याला डिवाइड केलेलं आहे. सो वी गेट नंबर ऑफ शेअर्स दॅट इज 15,000. 15,000 इंटू ऑफर प्राइस मल्टिप्लिकेशन करायचे. Then we get the buyback at offer price that is 4,50,000. Maximum possible amount of buyback. Maximum possible amount of buyback. Least of 1, 2, 3, 4. There's a point set that is 1.1, 0.2, 0.3, 0.4. यामधली जी लीस्ट अमाउंट आहे फर्स्ट पॉइंटला फर्स्ट जे सोर्सेस आहेत 7 lakh. नेक्स्ट सेकंड इज 25% ऑफ ओन फंड सेकंड पॉइंटला 3,75,000. थर्ड पॉइंट इज 7 lakh. फोर्थ पॉइंट 4,50,000. आता इथे आउटर कॉलमच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्यांनी आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. यातले या 4 अमाऊंट्स मधली सगळ्यात लीस्ट अमाऊंट जी आहे सगळ्यात कमी अमाऊंट जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. 7 lakh, 3,75,000, 7 lakh and 4,50,000 मधली लीस्ट अमाऊंट दॅट इज 3,75,000. आपण ही अमाऊंट घेणार आहोत. So 3,75,000. Next is maximum possible number of shares. See 5 minus offer price means 5 means here point number 5, that is point number 5 maximum possible amount of buyback that is 3,75,000 divided by offer price. 3,75,000 divided by offer price. Offer price 30 rupees. So here is 3,75,000 divided by 30, that is 12,500. These are the number of shares. So maximum possible number of shares is 12,500. So maximum possible number of shares are 12,500. इथे आपण मॅक्झिमम पॉसिबल शेअर्स आहेत हे कॅल्क्युलेट केलेत. 12,500. इथे आपला जो प्रॉब्लेम नंबर 6 आहे हा इथे संपलेला आहे.